महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप घडवणाऱ्या नेत्याच्याच घरात म्हणजे त्यांच्या बालेकिल्ल्यात आता जमीन हादरतीये. हो, आपण बोलतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल आणि त्यांच्या ठाण्याबद्दल. तर मग चला पाहूया की या अभेद्य मानल्या जाणाऱ्या गडाला नक्की तडे कुठून जात आहेत. आणि म्हणूनच आजचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला, त्यांचं ठाणे खरंच ढासळतंय का? पडद्यामागे नक्की शिजतंय तरी काय? खरं तर ही एक मोठी राजकीय विडंबनाच म्हणावी लागेल. बघा ना, ज्या एकनाथ शिंदेंनी अख्ख्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावला, आज त्यांच्याच ठाणे नावाच्या गडाच्या पायाखाली सुरुंग लागल्याची चर्चा जोरात सुरू झालीय. आणि ऐका, ही काही साधीसुधी चर्चा नाहीये. यामागे काहीतरी ठोस कारण आहेत. आता वरवर पाहिलं तर सगळं शांत वाटतंय, पण आतून एक मोठी खतखत सुरू आहे. शिंदे गटातले अनेक जुने जाणते नगरसेवक आणि कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत असं कळतंय. आणि चर्चा तर इतकी पुढे गेली आहे की लवकरच रिव्हर्स मायग्रेशन म्हणजे घर वापसीची एक मोठी लाटच येऊ शकते. बरं, ही जी काही अंतर्गत धुसफूस आहे ना, ती आता शिगेला पोहोचलीय. आणि यामागे आहेत दोन मोठी कारणं. हे दोन दबाव इतके जबरदस्त आहेत की ते शिंदेंच्या समर्थकांना अक्षरशः दोन वेगवेगळ्या दिशांना खेचतायत. आणि त्यामुळे त्यांची एक मोठी कोंडी झालीय. म्हणजे बघा, शिंदे गटाचे कार्यकर्ते एका विचित्र कात्रीत सापडले आहेत. एका बाजूला ठाकरे बंधूंचं भावनिक आवाहन आहे, जे त्यांच्या आतल्या जुन्या शिवसैनिकाला साथ घालतंय. आणि दुसऱ्या बाजूला त्यांचाच मित्रपक्ष भाजप, त्यांचा वाढता राजकीय दबाव आहे, जो त्यांचं ठाण्यातलं अस्तित्वच धोक्यात आणू पाहते. शिंदे गटात जे जुने आणि कट्टर शिवसैनिक आहेत ना, त्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न घर करून बसलाय. तो प्रश्न म्हणजे, अरे, जर उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येत असतील तर आपण या महत्त्वाच्या राजकीय समीकरणाच्या बाहेर का राहायचं? ही जी भावनिक साध आहे ती त्यांच्यासाठी निर्णय घेणं खूप अवघड बनवत आहे. आणि मग येतो दुसरा तितकाच महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे भाजप फॅक्टर. आता गंमत बघा, महायुतीत हे दोन्ही पक्ष सोबत आहेत, पण तरीही भाजपने ठाण्यात आपलं बस्तान बसवायला एकदम आक्रमकपणे सुरुवात केलीय. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी शिंदे गटाच्या इच्छुकांना बाजूला सारून स्वतःचे उमेदवार उभे करण्याची त्यांची रणनीती स्पष्ट दिसतीये. आणि याचा परिणाम आपल्याच बालेकिल्ल्यात आपल्याला दुय्यम वागणूक मिळतीये, ही तीव्र भावना शिंदे समर्थकांमध्ये पसरतीये. पण एक मिनिट, शिंदेंसाठी हे ठाणं इतकं महत्त्वाचं का आहे? याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे. ठाणे त्यांच्यासाठी फक्त एक शहर नाहीये, ते त्यांच्या संपूर्ण राजकीय शक्तीचा, त्यांच्या ओळखीचा मूळ पाया आहे. आपण बालेकिल्ला असं सारखं म्हणतोय, पण याचा खरा अर्थ काय? बालेकिल्ला म्हणजे फक्त एखादा मतदारसंघ नसतो, तो असतो त्या नेत्याच्या राजकीय ताकदीचा आणि त्याच्या प्रतिष्ठेचा केंद्रबिंदू, एक एपिसेंटर. आणि एकनाथ शिंदेंसाठी ठाणे म्हणजे तोच राजकीय बालेकिल्ला आहे. म्हणजे विचार करा, इथे शिंदेंसाठी काय काय पणाला लागलंय. त्यांची वैयक्तिक प्रतिष्ठा, त्यांचं राज्यभरातलं राजकीय वजन आणि भविष्यात बार्गेनिंग करण्याची, वाटाघाटी करण्याची ताकद, या सगळ्याचा रिमोट कंट्रोल ना तो ठाण्याच्या हातात आहे. आणि जर का हा गड हातातून निसटला तर अख्ख्या राज्यात एकच मेसेज जाईल की शिंदेंचा करिश्मा आता संपला. आणि लक्षात घ्या, या गडाला लागलेला हा सुरुंग फक्त ठाण्यापुरता मर्यादित नाहीये. याचे हादरे ते थेट संपूर्ण राज्याच्या राजकारणाला बसू शकतात. इतकंच नाही, तर येणाऱ्या निवडणुकीची सगळीच्या सगळी समीकरणं बदलण्याची ताकद यात आहे. ठाण्यातलं जे राजकीय रणांगण आहे ना, ते आता पूर्णपणे बदललंय. आधीची तिरंगी लढत आता राहिलेली नाहीये. ज्या नवीन आघाड्या तयार होत आहेत, त्यामुळे ही लढाई आता थेट टू वे फाईट म्हणजे दुरंगी झालीय. दोन मोठे तगडे गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत आणि त्यामुळेच प्रत्येक बाजूसाठी ही लढत आता करो वा मरोची बनली आहे. तर हे दोन गट कोण आहेत? चला बघूया. एका बाजूला आहे शिंदेसेना, भाजप आणि अजित पवार गटाची महायुती. आणि त्यांच्यासमोर उभी आहे ठाकरे कुटुंबाभोवती एकवटलेली एक नवी जबरदस्त शक्ती, ज्यात उद्धवसेना, मनसे आणि महाविकास आघाडीचे इतर घटक पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. म्हणजे ही काही साधी लढाई नाही, ही एक मोठी राजकीय आरपारची लढाई आहे. ठीक आहे, मग या संभाव्य बंडाळीला रोखण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंच्या भात्यात नेमकी कोणती अस्त्र आहेत? त्यांच्याकडे प्रामुख्याने 3 पर्याय दिसतात. पहिला, जे नेते नाराज आहेत त्यांना विकास निधी आणि महत्त्वाच्या पदांचं गाजर दाखवणं. दुसरा, दिल्लीतलं आपलं वजन वापरून जागा वाटपाच्या वेळी भाजपवर दबाव आणणं. आणि तिसरा, जो कदाचित सगळ्यात कठीण आहे, तो म्हणजे सामान्य मतदारांशी जे भावनिक नातं तुटलंय ते पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करणं. या सगळ्या घडामोडी पाहिल्या की एक गोष्ट नक्की, या राजकीय कथेचा क्लायमॅक्स आता जवळ आला आहे. सध्याची परिस्थिती
इतकी तणावपूर्ण आहे की आता ठाण्यात पुढे काय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय. सध्या ठाण्यातलं वातावरण कसे माहितीये? अगदी वादळापूर्वीच्या शांततेसारखं. प्रत्येक जण थांबा आणि पाहा याच भूमिकेत आहे. वरून जरी कोणी उघड बंडखोरी करत नसलं तरी आतून शिंदे सेनेच्या जहाजांना गळती लागली आहे हे नक्की. आणि ही गळती आता इतकी वाढलीय की ती शिगेला पोचलीये. आणि म्हणूनच पुढचे 15 ते 20 दिवस या संपूर्ण राजकीय नाटकातले सगळ्यात महत्त्वाचे दिवस ठरणार आहेत. आता सध्या अंतर्गत कलह टोकावर आहे, पण खरा स्फोट कधी होईल माहितीये? जेव्हा तिकीट वाटप जाहीर होईल. तोच क्षण असेल जेव्हा ठाण्यात मोठी पक्षांतर होण्याची दाट शक्यता आहे. आणि तोच या संपूर्ण खेळाचा टिपिंग पॉइंट ठरू शकतो. तर या सगळ्या राजकीय पटाचा शेवट तो फक्त एका पण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर अवलंबून आहे. हा एकच प्रश्न ठाण्याच्या आणि कदाचित महाराष्ट्राच्याही राजकारणाची पुढची दिशा ठरवेल. आणि तो निर्णायक प्रश्न आहे. जर ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे खरोखरच एकत्र आले तर एकनाथ शिंदेंचा हा अभेद्य मानला जाणारा बालेकिल्ला खरंच अभेद्य राहील का? या प्रश्नाच्या उत्तरातच कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्य दडलेलं आहे. चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओंसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.